तुम्ही सुद्धा बेड मारण्यापूर्वी शेतामध्ये हीच खते फेका, तरच तुमच्या हळदीला चांगल्या पद्धतीनं वाढ भेटेल। तर नमस्कार मित्रांनो, मीच तुमचा मित्र योगेश पाटील। तर बऱ्याच जणांचे मेसेज होते की कुठले कुठले खतं आपल्याला बेड मारण्यापूर्वी रानामध्ये टाकायचे आहेत। तर ध्यानात ठेवा, हळदीला रान तयार करताना सगळ्यात अगोदर आपल्याला त्याची खोल पद्धतीनं नांगरटी करायची आहे। नांगरटी झाल्यानंतर त्या रानाला तपू द्या, तुमचं शेणखत असेल तर त्या नांगरटीवर टाकून द्या। त्याच्यानंतर जमलं तर रोटर करून घ्या डायरेक्ट, किंवा फनकटी केली तरी चालेल। रोटर केल्याच्या नंतर रानामध्ये तुम्हाला प्रति एकरी 4 बॅग कमीत कमी पावडर फॉर्म मधलं सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे। त्याच्यासोबत 2 बॅग किंवा 1 बॅग घेतली तरी चालेल, 10-26-26 घ्यायचे आहे। त्याच्यासोबत 3 बॅग लिंबोळी पेंटच्या घ्यायच्या आहेत। आणि हे सगळे खतं जे आहेत तुम्हाला हे रोटर झाल्यानंतर टाकायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला बेड मारून घ्या, आणि बेड मारल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हळद लावायची आहे त्या हळदीसाठी एक नंबर 1 जोडी तुम्हाला सांगणार आहोत, पण त्या जोडीसाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल। ती जोडी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल। त्या जोडी म्हणजे तुमच्या हळद पिकासाठी एकदम अमृताची जोडी ठरेल। एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट येण्यासाठी तुम्ही सगळे व्हिडिओ पाहत चला। याच्या समोरील व्हिडिओसाठी तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या आयडीला फॉलो करून जे काही आपले मोठे मोठे व्हिडिओ येतील ते सगळे व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकणार आहोत। तर युट्यूबच्या आयडीला जाऊन सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या सोबत राहा। जर तुम्हाला 10-26-26 हे खत भेटलं नाही, ते नाही झालं तर त्याच्या पर्यायामध्ये तुम्ही 14-35-14 हे सुद्धा वापरू शकता। तर या चांगल्या पद्धतीनं सगळे खतं तुम्ही टाकून घ्या, त्याच्यानंतर बेड मारा आणि समोरील नियोजनासाठी आत्ताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।